नमस्कार, मी सायली. दिवसभराच्या धावपळीनंतर देवासमोर दिवा लावून शुभम करोती म्हटलं की घरात एक सकारात्मक ऊर्जा येते. चला तर मग आज मी माझं रोजचं स्वयंपाक आणि किचन क्लिनिंग रुटीन कसं करते ते सांगणार आहे. जेवणात तसं सिंपलच होतं. आमच्या आवडीचा गरमागरम वरण चिकल्या किंवा त्याला वरणफळ असं पण म्हणतात. रात्रीच्या वेळी असं काहीतरी वन पॉट मील असलं की कामं सोपी होती. इथे मी कुकरमध्ये वरण लावून घेतले आणि कणिक मळल्यानंतर त्याचे काप करून घेतले. या ठिकाणी डाळ शिजली आणि ते काप आता मी वरणाच्या फोडणीत आपण घालणार आहोत आणि त्यात थोडं वरून पाणी घालायचं आपल्या अंदाजानुसार आणि चवीनुसार मीठ टाकलं की आपलं वरणफळ या ठिकाणी तयार होतं. कसं आहे? जेवण झाल्यानंतर मी सर्वात आधी जेवणात काही शिल्लक राहिलेलं असेल ते एका छोट्या भांड्यात ते मी शिफ्ट करत असते. नंतर किचनमध्ये खरकटी भांडी मी वॉश बेसिनमध्ये ठेवते. त्यानंतर किचन ओट्यावरील सर्व भांडी मी बेसिनमध्ये ठेवते आणि किचन पूर्ण मी मोकळं करत असते, जेणेकरून मला किचन हे पूर्ण काउंटर टॉप हे साफ करता येईल. खरकटी भांडी सगळी ठेवल्यानंतर मी साठी आपण जे तेल बॉटल असते आणि मिठाचा डबा असतो मी ते एका कॉटन रुमालाने पुसून घेते. तुपाचे जे डबे असतात ते मी सर्व क्लीन करून ठेवत असते, कारण ही भांडी अशीच ठेवली तर झुरळ होण्याची दाट शक्यता असते. किचन काउंटर टॉप साफ करून घेण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये विम लिक्विड किंवा तुम्ही कुठलंही लिक्विड घेऊ शकतात आणि त्याच्यात थोडं पाणी टाकून मी पूर्ण किचनला स्प्रे करून घेते. बऱ्याचदा मी गॅस शेगडी ही धुवून घेत असते. जास्त स्वयंपाक असला तर मी तिला पूर्ण घासून घेत असते. गॅसचे नॉब पण मी स्वच्छ करून घेते त्याच लिक्विडने. बऱ्याचदा किचनच्या स्टाईल पण तेलाने चिकट होतात, ते पण मी रोज स्वच्छ करून घेते. दिवसभरात वापरलेल्या ट्रॉलीमध्ये काही सांडलं असेल तर ते मी साफ करून घेते आणि आठवड्यातून एकदा मी ट्रॉली पूर्ण रिकामी करून स्वच्छ धुवून रोज हलकी साफसफाई मी माझा माठ हा गॅस स्टोव्हजवळ असल्यामुळे चिकट होतो, म्हणून मी तो पण त्या लिक्विडने क्लीन दरवाजा आणि हँडल मी स्वच्छ कपड्याने पुसून घेते. जर काही अन्न सांडलं असेल तर मी ते लगेच साफ करून घेत असते. आता मी खरकटे भांडे वगैरे उष्ट काढून घेणार आहे. पोळपाट मी रोजच स्वच्छ करून घेते. बायका अतिव्यापामुळे पोळपाट हे स्वच्छ करत नसतात, तर तसं करू नका. वगैरे स्वच्छ केलं पाहिजे. मी रात्रीच भांडी घासून ठेवते जेणेकरून सकाळी घाई होत नाही. वळूया सिंककडे. भांडी घासून झाल्यावर सिंक तसंच सोडलं की वास येतो, म्हणून थोडा साबण लावून मी सिंक घासून घेते. घासलं की पाईपमध्ये जो कचरा असतो तो अडकत नाही. रोज भांडी घासून झाल्यावर सिंकची जाळी आणि वायपर हे स्वच्छ पाण्याने धुवून घेत असते. चा टप्पा म्हणजे फरशी. किचनच्या जमिनीवर अन्नाचे जे कण पडलेले असतात त्याच्यामुळे झुरळ येतात, त्यामुळे एकदा झाडू मारून फिनाईलने मी लादी पुसली की झालं काम. आता माझं किचन उद्याच्या सकाळसाठी तयार आहे. घासून झाल्यावर ते निथळण्यासाठी मी जाळीत ठेवली होती. आता ती पूर्णपणे कोरडी झाली आहेत. एक एक भांडी त्या जागी लावल्यामुळे सकाळी कामाची घाई होत नाही. कुकर आणि ठराविक डब्बे मी खालच्या ट्रॉलीमध्ये व्यवस्थित रचून ठेवते. फक्त शेगडीची बटनच नाही तर रात्री झोपताना मी खालून सिलेंडरचा रेग्युलेटर माझं छोटं पण महत्त्वाचं रात्रीचं रुटीन. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.